हॅलो, नमस्कार. माझं नाव सौ स्वाती योगेश दहीकर. आमच्या लग्नाला आता 14 वर्ष सुरू आहे. डिसेंबरमध्ये 14 कंप्लीट होईल. आम्ही तसे मूळचे अमरावतीचे आहोत, पण सध्या आम्ही पनवेलला जॉबसाठी राहतो आहे. तर आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्षात आम्ही बरेच प्रयत्न केले मूल होण्यासाठी. 2017पर्यंत आम्ही मुंबईला पनवेलला बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यावेळेस आम्हाला काही त्यामध्ये सक्सेस मिळालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही खूप हताश झालो होतो. आणि 2018मध्ये मला सरांची बहीण ज्योती माने म्हणून आहे, ती मिळाली आणि त्यांनी मला सांगितलं की तू एक वेळा डॉक्टर माने सरांना दाखव. तर मी बरेच वेळा तिला टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता त्यांची जेव्हा ट्रान्सफर झाली 2024मध्ये, तेव्हा त्यांनी मला फायनली सांगितलं की तू एक वेळा माझं ऐक आणि सरांकडे जा. तर मी म्हटलं ठीक आहे मॅडम, तुमच्यासाठी मी तेवढं करते. तर मी आली सरांकडे आल्यानंतर पहिल्याच दिवशी जेव्हा मी सरांना भेटली, त्यावेळेस सरांचा जो स्वभाव आहे तो मला खूप छान वाटला. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आणि सांगितलं की तुम्हाला मूल व्हायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्ही IVFद्वारे आई होऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही मग डिसिजन घेतला की IVF करायचं. IVF केल्यानंतर सरांनी आम्हाला खूप छान गायडन्स केलं. IVF होईपर्यंत सरांकडे ट्रीटमेंट होती. त्याच्यानंतर माने मॅडम ट्रान्सफर झाल्यानंतर आणि रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पल्लवी माने मॅडम यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. तर त्यांचं पण काउन्सलिंग खूप छान आहे. त्यांनी आम्हाला खूप छान काउन्सलिंग केलेलं आहे. मला शुगर आणि थायरॉईड आणि BPचा पण प्रॉब्लेम होता. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला छान काउन्सलिंग केलं. शुगर मॅनेजमेंट करण्यासाठी खूप मदत केली. इन्सुलिनचा डोस वगैरे छानपैकी ॲडजस्ट करून दिलेला आहे. आणि एवढ्या सगळ्या माझ्या या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये त्यांनी मला वारंवार प्रत्येक वेळेस छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्यामुळे आज आमची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आज आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे. सरांचे पण खूप आभार आणि मॅडमचे पण खूप आभार. इथला स्टाफ पण खूप छान आहे. सर्व सिस्टर्स वेळेवर येतात, औषध देतात. त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी छान आहे, मॅनेजमेंट छान आहे. एकंदरीत सर्व गोष्टी छान आहे आणि सर्वांनी ज्यांनी होप सोडलेली आहे की आपण आई होऊ शकत नाही, त्यांनी नक्की अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरला भेट द्यावी. धन्यवाद.